अजितदादा जिवंत आहेत. पुढील काही क्षणात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ एक बातमी नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारी आणि त्याच वेळी अंगावर शहारे आणणारी अशी थरारक कहाणी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आणि आतली बातमी समोर आली आहे. 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं होतं, पण सगळीकडे एकच शंका होती की हा अपघाती दुसरंच काही लोक म्हणत होते. दादा जिवंत आहेत बारामतीमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रात काही गुप्त ठिकाणी अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की दादा आता अचानक येणार आणि पत्रकार परिषद घेणार. खरं तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती. नेते वेगवेगळे दावे करत होते, पण काल अचानक सीआयडीने चौकशी केली. सीआयडीचा तपास कालपर्यंत त्या ठिकाणी सुरू होता, ज्यामध्ये एकच धक्कादायक सत्य बाहेर आलं, ज्याने या प्रकरणात सगळं चित्रच बदलून टाकलं. कालपर्यंत वेगवेगळे नेते यावर टिप्पणी करत होते. कुणी म्हणत होता की 6 प्रवासी होते तर 5च मृतदेह कसं सापडले, मग 6वा व्यक्ती कोण असा दावा करणारे अमोल मिटकरी होते. तर काल एक अशी थेरी आली होती की विमान चालकांनाच एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला. परवा दिवशी एक वेगळीच थेरी आली होती की विमान उडवण्यासाठीचा कट झाला होता, असंही एका मोठ्या खासदारांनी म्हटलं होतं. हे सगळं सुरू होतं, पण तेवढ्यात सीआयडीची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली, ज्यामुळे आता लोकांना खरंच वाटू लागलं की आता खरंच येणार आहे. सगळे लोक आता वाट पाहू लागल्यात, कारण सीआयडी हे असं पथक असत ज्याच्याकडून होणारी तपासणी अतिशय योग्य आणि सखोल असे. काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते आणि अखेर सीआयडीने सगळं सत्य शोधून बाहेर काढलं. तब्बल विषयांची जबरदस्त चौकशी मुंबई मंत्रालयामध्ये झालेली आहे आणि त्यानंतर सगळं सत्य बाहेर आलंय. दादा खरंच जिवंत आहेत का, या प्रश्नाचे उत्तर आता मिळणार आहे. दादा खरंच येणार आहेत का, आज दादांचं आगमन होणार आहे का, आता या सगळ्या लोकांचे डोळे लागलेले आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या केवळ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि तपासात समोर आलेल्या काही शक्यतांवर आधारित आहेत. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारचे अफवा पसरवणं किंवा कोणाच्या भावना